तर क्रीडांगण नंबर 2 वर नागेश्वर आवास समीर पारकर पुन्हा एकदा क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळेल. ओ हो ऋतिक पाटील काबीज केलाय, श्रृंखला पडली आहे. आताच कामगार येथे चालू असलेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूवर शिक्कामोर्तब केलेला हसतो खेळाडू ऋतिक पाटील मरदेवी धीरण. JSW संघाकडून प्रतिनिधित्व केलं या खेळाडूनं. मितेश पाटील नजर हटी दुर्घटना घटी. 100 रुपयाचं पारितोषिक मितेश पाटील रघुसाठी जितेंद्र माने साहेबांकडून. रघु चमकलाय मैदानात पुन्हा एकदा. वाघ भडकलाय. वाघ तो वाघच आणि भडकला तर रागच. सुयोग गायकर याला थांबवलं जाईल का? मात्र माघार घेतोय. अंगावर काटा आणणारा हा सामना, श्वास रोखणारा हा सामना आणि मानक्याला झिंझिण्यात येणारा हा सामना तुम्हाला आनंद देईल. प्रयत्न करतोय अंश धोंडसेकरला लगातार दुसरी पकड. वापर केला जाईल. मितेश पाटील ऑफर आलेली आहे. 3 गुण जर प्राप्त केले तर जितेंद्र माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सर 1000 करावे लागतील. 3 म्हणजे मोठी गुणफलक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मितेश पाटील एका चढाईत 3 गुण 1000 रुपये जितेंद्र माने साहेबांकडून. निखाऱ्यासारखा पेटलेला खेळाडू अक्षय कवळे क्रीडांगण नंबर 2 वर. ढोल्यात झणझणीत अंजन टाकावं लागेल. चकित करणारी चपलाई क्रीडांगण नंबर 1 वर आकाश कोंडिलकर चढाई करीतील नंबरची जर्सी परिधान करणारा गर्जना फोडतोय. थोड्याच वेळात सेमीफायनलच्या लढती अर्थात उपांत्य फेरीच्या लढतींना सुरुवात होईल. रुपेश जाधव याचा वापर केला जातोय. अटल योद्धा रुपेश जाधवनी जर बोनस मिळवला असता तर कमाल झाली असती. अवाक करणारी कला पाहायला मिळेल. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं झडली येते प्रीत. लाख संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती शूर अभि सरदार आम्हाला काय कुणाची भीती. भीती तर लहानपणीच मोडली जेव्हा 7 जणांमध्ये वाघासारखी घुसायची सवय लागली. अरे शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका. फाडून खाईल तुम्हाला नादाला त्याच्या लागू नका. मितेश पाटील काय स्माईल आहे. दहशत दरारा कायम. वापर होईल. कर्णधार वेशविचार
सुयोग गायकर. काय घडणार, काय बिघडणार, उचलली जाईल का हो सुयोग गायकर चढाईसाठी. हो हो, मात्र अमित ठाकूर ऍडव्हान्स प्रयत्न केला, मात्र सुयोग गायकर यशस्वी झाला. हो हो, काय क्षेत्ररक्षण ऋतिक पाटील आणि बाजीगर पाटील कडून अतिशय सुंदर. ओमकार वेशवी संघाकडून गारद केलंय आवाज संघाला. नीरज मिसाल चमकतोय, धगधगतोय हा निखारा. देवानी सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलंय, परंतु अट मात्र ठेवली आहे, जो झिजेल तोच चमकेल. सुयोग योगायोग येईल का हो, क्षेत्ररक्षण झालं नाही हो आपल्याकडून. मितेश पाटील हा धुक्यातून वाट शोधणारा खेळाडू आहे बघा. ओ हो हो, हाहाकार करतोय, 2 गुण. कमाल झाले रसिकांचा पाठिंबा बघा. रसिक मनावर अधिराज्य गाजवेल कोण. मेहनतीशिवाय पर्याय नाही हो. मितेश पाटील साठी 200 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र माने यांच्याकडून. जो जिंकणार तो बक्षीस पात्र ठरणार समीर पारकर. आकाश आकाश पाताल एकत्र करेल का. ओ हो, अंश दोंडशेकर चुकीला माफी नाही, परंतु रघु सारखा हत्यार मैदानात आहे. गडगडाटी प्रत्युत्तर देईल हा खेळाडू. थेट हृदयाला धक्का देणारा असा हा खेळाडू आहे. काही शक्य आहे, परंतु रघुला सुद्धा थांबवलंय. रुपेश जाधव आहे, मात्र 2+2 लोडाचा बोजा पडतोय. प्रशिक्षकाची शकुनीची चाल षडयंत्र रचलं जाईल. कटुनीतीचा वापर आता केला जाईल. जॉर्जवल जिद्द पाहायला मिळेल ती नीरज मिसालची. कानठळ्या बसवणारा असा हा वेगवान खेळाडू. बदलालीत ते बघा, कोपरा रक्षकावर हल्ला चढवेल हा खेळाडू. शौर्याचा विस्फोट होईल, मन हेलावून टाकणारा सामना तुम्हाला पाहायला मिळेल का. अंश दोंडशेकर पुन्हा एकदा सुयोग. रसिकांच्या टाळ्या होतील का. पायाखालची जमीन सरखेल का. असा खेळ कोण दाखवेल. अनुराग सिंग क्रीडांगण नंबर 2 वर. ओ हो, आता मात्र थांबवलं गेलंय सुयोग गायकरला. अंगात अश्वत्थाम्याची जिद्द होती, मात्र क्षेत्ररक्षण झालं. धेरण 12 पेझारी 6. तुफान पेटवणारा क्षण आहे हा. सुद्धा मल्टिपल गुणसंख्या मिळवणारा अंश आहे.
आकाश पुन्हा एकदा चढाईसाठी दमछाक करणारा हा क्षण आहे. रणधुमाळी निर्माण करणारा हा महत्वाचा प्रसंग आहे. 12-6-6-12 गुणफलक स्कोर रिपोर्टर 6-12 आवास 4 वेशवी 13 थर्ड रेड बोनस पॉइंट ऑन आहे. एक तर खेळाडूला स्पर्श करावा लागेल किंवा बोनस मिळवावा लागेल. रिक्ता हस्ते जर आपण मागे गेलात तर बाद घोषित व्हाल. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचं सुरू झालंय. युद्ध सुरू झालंय. पेटलंय मैदान. निर्णयात्मक क्षण मध्यांतर झालंय. धनुष्यातून बाण सुटलेला आहे. वनवा पेटलेला आहे. धेरण 12 पेसारी 8. थोड्याच वेळात उपांत्य फेरीच्या लढतीना अर्थात सेमीफायनलला सुरुवात होईल. ओमकार वेशवी या वर्षीचा रायगड जिल्हा अजिंक्य पदाचा शिलेदार अनुराग सिंग नीरज मिसाल.
पुन्हा एकदा चढाईवर निघाला. धैरण 12 पेझारी 8 अंश धोडसेकर. काही दहशत दरारा. भेदक निर्णय शक्ती घ्यावी लागेल. खेळपट्टी हलवून सोडणारा खेळाडू कोण होईल? मनोज वर हल्ला. हाच तो खेळाडू आहे जो रसिकांना आनंद देतोय. रघु मात्र नाराज करतोय, परंतु धुक्यातून वाट कशी शोधावी ती त्याला माहिती आहे. आकाश पुन्हा एकदा चढाईसाठी निघेल. अदल अपट करणारा दम पाहायला मिळेल का? दोन गुण. महत्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर. बोनस गुण. मातीच्या कणाकणाला आणि प्रत्येकाच्या मनामनाला आता उत्कंठा लागली आहे. कोण होईल सेमीफायनल मध्ये दाखल? रघु मैदानात आहे, काही शक्य आहे शेवटपर्यंत. अनुराग सिंग धारदार चढाया करतोय. हो हो, जबरदस्त उडवलाय उडवलाय. मैदानाच्या बाहेर.
पुन्हा एकदा चढाई करील अंश 6 विरुद्ध 1 बोनस पॉइंट होणार आहे. पूर्ण संघाची दारुमादार नजर हटी, दुर्घटना घटी, यशस्वी चढाई. किती गुण? 2 गुण. धेरण 15 पेझारी 12. हे मातीतील युद्ध, अंगावर येणारा संघर्ष तुम्ही पाहिलात. क्रीडांगण नंबर 2 वर वेशवी 20 आवाज 7. एक पात्री अभिनय क्रीडांगण नंबर 2 वर. परंतु सामना क्रीडांगण नंबर 1 वर ऋतिक पाटील मैदानात आहे. वापर होतोय सुयोग गायकरचा. काय घडेल? आम्ही ठाकूर आहे. हे सॉफ्टवेअर अपडेट झालंय. ताकदीची टक्कर होईल. ओहो, रुपेश जाधव 1 गुण. या खेळूची रणनीती काय ती समजायला मार्ग नव्हे. हे वादळ शांत, ही वादलापूर्वीची शांतता आहे. ऋतिक पाटील चढाईसाठी.